Hello, dear students. Dr. Bapuji Salonke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Photoelectricity, X-rays and Laser. The learning outcome for our today's lecture is describe the lasing action of a typical laser and its applications. Okay. So how lasing action happens in typical lasers, okay, that we are going to see. Helium neon laser is our topic to discussion today. Helium neon laser, or which is simply called as HENE laser, is a type of a gas laser in which mixture of helium gas and neon gas is used as active medium or gain medium. हेलियम निऑन लेझर हा एक गॅस लेझरचा प्रकार आहे, ज्याला सिम्पली HENE लेझर असं सुद्धा म्हटलं जातं. तर असा प्रकार आहे हा गॅस लेझरचा की ज्याच्यामध्ये हेलियम गॅस आणि निऑन गॅस यांचं मिक्सचर वापरलं जातं ॲज ॲन ॲक्टिव्ह मीडियम ऑर अ गेन मीडियम. आता ॲक्टिव्ह मीडियम म्हणजे काय किंवा गेन मीडियम म्हणजे काय आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तरीसुद्धा आपल्या फ्लो ऑफ डिस्कशनमध्ये आपण आता थोडक्यात ते रिवाईज करू. ॲक्टिव्ह मीडियम म्हणजे काय की अ कलेक्शन ऑर मिक्सचर ऑफ ॲटम्स ए मॉलिक्युल्स इन विच द पॉप्युलेशन इन्व्हर्जन कॅन बी अचिव्ड. आपल्याला माहिती आहे की ॲक्टिव्ह मीडियम किंवा गेन मीडियम जे आहे लेझरसाठी म्हणजे काय तर असं कलेक्शन किंवा असं मिक्सचर ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन इन्व्हर्जन अचीव केलं जाऊ शकतं. आता पॉप्युलेशन इन्व्हर्जन म्हणजे काय ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे आणि आपण ह्या फ्लोमध्ये सुद्धा आता पुढं पाहणार आहोत. ओके, तर आपण हे ध्यानामध्ये घ्या की हेलियम निऑन लेझर हा बेसिकली एक गॅस लेझर आहे. हेलियम निऑन लेझर्स आर मोस्ट कॉमनली युज्ड इन अ कॉलेज लॅबोरेटरीज. इट वॉज बिल्ट इन 1961 बाय Alijavan Bennett Harriot at Bell Telephone Laboratories. So these are basic things which you must know about helium neon laser. Now, how the helium neon laser is constructed? Let us see. It consists of a glass discharge tube filled with a mixture of helium and neon gases in a proportion 20:80. Means 20% neon atoms and 80% of helium. म्हणजे आपण पाहत असाल की हेलियम निऑन लेझर हा एका ग्लास डिस्चार्ज ट्यूब नी बनलेला आहे की ज्या ग्लास डिस्चार्ज ट्यूब मध्ये हेलियम निऑन गॅस मिक्सचर आहे. पण हे प्रपोर्शन कसं आहे, इक्वल प्रपोर्शन नाही आहे. तर 20% निऑन ॲटम्स आहेत आणि 80% जो भाग आहे राहिलेला तो हेलियमनं कॉम्प्राइज केला आहे. म्हणजे नंबर ऑफ हेलियम ॲटम्स आर लार्जर दॅन दॅट ऑफ निऑन गॅस. ओके, म्हणजे आपण असे कळून आले की हेलियमचं प्रपोर्शन जास्त आहे, निऑनचं प्रपोर्शन आहे ते कमी आहे. आता इथं जे प्रपोर्शन दिले 20:80 हे प्रपोर्शन काही वेळा 10:90 असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे 10% निऑन ॲटम्स अँड 90% हेलियम ॲटम्स असं सुद्धा हे मिक्सचर असू शकतं. हे ध्यानामध्ये घ्या. दिस गॅस मिक्सचर इज द ॲक्टिव्ह मीडियम ऑर अ गेन मीडियम. म्हणजे आपण हे जे मिक्सचर आहे हेच आपण ॲक्टिव्ह मीडियम किंवा गेन मीडियम म्हणून वापरतोय. म्हणजेच काय की या मिक्सचरच्या थ्रू आपण पॉप्युलेशन इन्व्हर्जन आहे ती अचीव्ह करणार आहे. कळालं? कारण आपल्याला पॉप्युलेशन इन्व्हर्जन कशासाठी लागतं? पॉप्युलेशन इन्व्हर्जन आपल्याला कशासाठी लागतं तर जर का आपल्याला स्टिम्युलेटेड इमिशन घडवून आणायचं आहे, ज्या स्टिम्युलेटेड इमिशनच्या थ्रू आपल्याला लेझर मिळणार, त्यासाठी मूळ कंडिशन आहे की पॉप्युलेशन इन्व्हर्जनच्या स्टेजमध्ये असली पाहिजे आपली सिस्टम. आणि ते पॉप्युलेशन इन्व्हर्जन अचीव्ह करण्यासाठी जे ॲक्टिव्ह मीडियम आहे ते आपलं या ठिकाणी कुठलं आहे, हेलियम ऑर निऑन, हेलियम अँड निऑन गॅस मिक्सचर. ओके, नाउ इलेक्ट्रोड्स एनोड अँड कॅथोड आर प्रोव्हाइडेड इन the glass tube to send the electric current through the gas mixture. These electrodes are connected to a DC power supply. आता हे असं काय पहा, इन ऑर्डर टू अचीव पॉप्युलेशन इन्व्हर्जन वी नीड टू सप्लाय एनर्जी टू द गेन मीडियम और ॲक्टिव्ह मीडियम. आता आपल्याला सांगितलं आपण की ह्या हेलियम निऑन गॅस मिक्सचर आहेत हे आपलं ॲक्टिव्ह मीडियम आहे ज्याच्या थ्रू आपण पॉप्युलेशन इन्व्हर्जन आहे ते अचीव्ह करणार आहे. परंतु हे पॉप्युलेशन इन्व्हर्जन अचीव्ह करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला याच्यामध्ये एनर्जी सप्लाय करावी लागेल. आधी सुरुवातीला त्या एनर्जी सप्लाय जी आपण करणार आहे त्या एनर्जीचाच तर वापर करून त्या ठिकाणी पंपिंगची प्रोसेस होणार आहे.
मीन्स लोअर एनर्जी स्टेटमधले इलेक्ट्रॉन्स हे हायर एनर्जी स्टेटला नेले जाणार आहेत. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एनर्जी सप्लाय करायची. म्हणूनच इलेक्ट्रोड्स एनोड अँड कॅथोड आर प्रोव्हाइडेड इन द ग्लास ट्यूब टू सेंड द इलेक्ट्रिक करंट थ्रू द गॅस मिक्सचर. आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी पाहत असाल कॅथोड आणि एनोड यांचं कनेक्शन केलेलं आहे DC पॉवर सप्लायच्या थ्रू. पहा या ठिकाणी DC पॉवर सप्लाय या ठिकाणी जोडलेला आहे. कशासाठी जोडला आहे हा DC पॉवर सप्लाय? की याच्या थ्रू इलेक्ट्रिक करंट थ्रू आउट ह्या ग्लास ट्यूबमधून पास होईल. ओके, सो दीज टू इलेक्ट्रोड्स आर connected. A high voltage DC supplies electric current through a gas mixture of helium and neon. That's why I have just said की DC पॉवर सप्लाय का जोडलेला आहे कळालं आपल्याला, कारण इलेक्ट्रिक करंट आपण याच्यामधनं पास करणार आहोत आणि ती जी एनर्जी आहे, तो जो इलेक्ट्रिक डिस्चार्ज होणार आहे, ती एनर्जी वापरून पॉप्युलेशन इन्व्हर्जन आपल्याला अचीव्ह करायचं आहे. आता आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजून आली असेल, पहा की पंपिंगची जी प्रोसेस आहे त्याचे आपण काही प्रकार सांगले होते. ऑप्टिकल पंपिंग, केमिकल पंपिंग, इलेक्ट्रिक डिस्चार्ज पंपिंग. ओके, तर याच्यामध्ये आपण पाहत असाल की हेलियम निऑन लेझरमध्ये जो पॉप्युलेशन इन्व्हर्जन घडवून आणलं जातं त्यासाठी जी पंपिंगची प्रोसेस आहे ती इलेक्ट्रिक डिस्चार्ज प्रोसेस आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे की हेलियम निऑन लेझरमध्ये पॉप्युलेशन इन्व्हर्जन घडवून आणण्यासाठी किंवा पंपिंग प्रोसेससाठी इलेक्ट्रिक डिस्चार्ज मेथड वापरली जाते. ओके, नाउ a glass tube containing a mixture of helium and neon gas is placed between two parallel mirrors. These two mirrors are silvered or optically coated. आता पहा, आपण पाहिलं की इलेक्ट्रिक डिस्चार्ज ट्यूब आहे, त्याच्यामध्ये गॅस मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्जसाठी आपण DC पॉवर सप्लायच्या थ्रू 2 इलेक्ट्रोड्स जे आहेत ते या ठिकाणी कनेक्ट केले आहेत. आता ह्याचे जे एंड्स आहेत ह्या डिस्चार्ज ट्यूबची ते पॅरलल मिरर्स आहेत. बघा, हा एक मिरर आहे आणि हा एक मिरर आहे. ओके, ते 2 मिरर सिल्वर्ड आहेत किंवा ऑप्टिकली कोटेड आहेत. आता हे असं नेमकं काय आहे ते आपण पाहूया. तुम्ही इतकंच ध्यानामध्ये घ्या की ह्या दोन्ही एंडला अशा पद्धतीनं पॅरलल मिरर्स आहेत ना, ते प्लेस केलेले आहेत. द लेफ्ट मिरर इज पार्शली सिल्वर्ड अँड इज नोन ॲज अ आउटपुट कपलर. बघा, हा जो लेफ्ट साईडचा मिरर आहे तो कसा आहे, तर तो पार्शली सिल्वर्ड आहे. ओके, त्याला आपण आउटपुट कपलर असं म्हणतो आहे, म्हणजे तो पार्शियली सिल्वर्ड आहे. ओके, अँड द राईट साइड मिरर इज फुल्ली सिल्वर्ड अँड इज नोन ॲज अ हाय रिफ्लेक्टर. हा बघा, हा राईट साइडचा जो आहे तो हायली रिफ्लेक्टर आहे, म्हणजे याच्यावर आदळणारे फोटॉन्स इथून या डिस्चार्ज ट्यूबच्या बाहेर जाऊच शकत नाहीत. ते हाय रिफ्लेक्टर आहे, याच्यावर आदळणारे सगळेच्या सगळे फोटॉन इथून आदळून रिफ्लेक्ट होणार मागं ट्यूबमध्ये. तर हा जो आउटपुट कपलर आहे तो त्याच्यामधून काही पर्टिक्युलर जे फोटॉन्स आहेत ते बाहेर पडू शकतात. लक्षात घ्या, ज्याच्यातून आपल्याला पुढे जाऊन लेझर आउटपुट मिळणार आहे. ओके, द फुल्ली सिल्वर्ड मिरर विल बी कम्प्लिटली रिफ्लेक्ट द लाईट, वेअर ॲज द पार्शियली सिल्वर्ड मिरर विल रिफ्लेक्ट मोस्ट पार्ट ऑफ द लाईट बट अलोज सम पार्ट ऑफ लाईट टू प्रोड्यूस द लेझर बीम. दॅट इज जस्ट व्हॉट आय सेड की हा जो फुल्ली सिल्वर्ड किंवा हाय रिफ्लेक्टर आहे तो पूर्णच्या पूर्ण लाईट किंवा फोटॉन्स त्याच्यावर जे आढळतात त्यांना परत गॅस मिक्सचर ट्यूबमध्ये मागं ढकलून देतो. तर हा जो आउटपुट कपलर आहे याच्यामधनं काही रेज आहेत ते मागं रिफ्लेक्ट केले जातात, परंतु लेझर बीम आहे ते आउटपुटमध्ये येऊ येतं. ओके, आता आपण पाहणार आहोत हेलियम निऑन लेझरचं वर्किंग. इन हेलियम निऑन लेझर, निऑन ॲटम्स आर द ॲक्टिव्ह सेंटर्स अँड हॅव एनर्जी लेवल सुटेबल फॉर अ लेझर ट्रान्झिशन्स, वाईल हेलियम ॲटम्स हेल्प इन एक्साइटिंग निऑन ॲटम्स. या मुद्द्याकडे आपण सर्वांनी मुख्य लक्ष द्या. हेलियम निऑन लेझरमध्ये जे ॲक्टिव्ह सेंटर्स आहेत किंवा जे लेझिंग ॲक्शन ज्यांचे आहे, जे लेझिंग ॲटम्स आहेत ते कोण आहेत, तर निऑनचे आहेत. निऑन हे ॲक्टिव्ह सेंटर्स आहेत आणि त्यांच्यामधल्या ज्या निऑनच्या ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्या सुटेबल आहेत ट्रान्झिशन्स वेगवेगळ्या प्रकारचे करण्यासाठी, ज्याच्या थ्रू लेझर्स मिळणार आहेत आपल्याला. ओके, आणि हेलियम ॲटम्स जे आहेत ना ते फक्त निऑन ॲटम्स जे आहेत त्यांचं एक्सायटेशन घडवून आणणं, म्हणजे निऑन ॲटम्सना ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटला नेण्यासाठी उपयोगाचे आहेत. बघा, हा फरक आपण सर्वांनी ध्यानामध्ये घ्या की हेलियम ॲटम ज्यांचं पोर्शन खूप मोठं आहे, 80% 90% इतकं त्या मिक्सचरमधला त्यांचा पोर्शन आहे हेलियम ॲटमचा, त्यांचा उपयोग फक्त निऑन ॲटमचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी आहे. तर
ॲक्च्युअली लेझर आपल्याला ज्या ॲटमपासून मिळणार आहेत, म्हणजे जे ॲक्च्युअली लेझिंग ॲटम्स आहेत ते कोण आहेत? निऑन ॲटम्स आहेत. When the power is switched on, a high voltage of about 10 kilovolt is applied across the gas mixture. This power is enough to excite the electrons in the gas mixture. पहा आता या ठिकाणी वर्किंग सुरू झालेलं आहे की हा जो DC पॉवर सप्लाय आहे त्याच्या सहाय्यानं अराउंड 10 किलोवोल्ट 10,000 व्होल्टचा जो सप्लाय आहे किंवा इलेक्ट्रिक डिस्चार्ज जो आहे ना तो या गॅस मिक्सचरच्या अक्रॉस तो पाठविला जातो किंवा तो क्रिएट केला जातो. सो ही जी पॉवर याच्यातून जनरेट होणार आहे एवढा 10,000 वोल्ट्स एवढ्या पॉवर सप्लायमधून जी पॉवर जनरेट होईल ती इनफ आहे, ती खूप पुरेशी आहे की या इलेक्ट्रॉन्सचं एक्सायटेशन ह्याच्यामधील ते गॅस मिक्सचरमधील ते घडवून आणेल. ओके, म्हणजे आपण थोडक्यात सुरुवातीला काय केलं की DC पॉवर सप्लाय आहे तो ऑन केलेला आहे आणि त्याच्या थ्रू इलेक्ट्रिक डिस्चार्ज क्रिएट केलं आहे. द इलेक्ट्रॉन्स प्रोड्युस्ड इन द प्रोसेस ऑफ डिस्चार्ज आर ॲक्सेलरेटेड बिटवीन द इलेक्ट्रोड्स थ्रू द गॅस मिक्सचर. हे ॲक्सेलरेट होत राहतं बघा, खूप मोठा पोटेन्शियल डिफरन्स आहे अप्लाय केला असल्यामुळे एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते ह्या गॅस मिक्सचरच्या थ्रू 2 इलेक्ट्रोडच्या थ्रू हे अशा पद्धतीनं ॲक्सेलरेट होत राहत असतात. ओके, ह्या गॅस मिक्सचरच्या थ्रू. आता पुढे पहा काय होतंय. इन द प्रोसेस ऑफ फ्लोईंग through the gas, the energetic electrons transfer some of their energy to helium atoms in the gas. As a result, the lower energy state electrons of the helium atoms gain enough energy and jumps into the excited state or metastable states. आता हे जे इलेक्ट्रॉन्स ह्या गॅस मिक्सचरमध्ये अक्रॉस इलेक्ट्रोड जे फ्लो व्हायला लागलेले आहेत त्यांची कोलिजन हे हेलियम ॲटम्सवर होणार मॅक्सिमम, कारण हेलियमचा जास्तीत जास्त पोर्शन आहे याच्यामध्ये या गॅस मिक्सचरमध्ये. आणि मग हे इलेक्ट्रॉन्स आपली बरीचशी हाय स्पीड एनर्जेटिक जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे गॅस मिक्सचर इलेक्ट्रिक डिस्चार्जच्या थ्रू सगळीकडं ट्रॅव्हल करायला लागले आहेत ते हायली एनर्जेटिक हाय स्पीड इलेक्ट्रॉन्स आहेत ते हेलियम ॲटम्सशी त्यांचं कोलिजन होतं आणि ते आपली एनर्जी जी आहे ती या हेलियम ॲटम्सना देतात. ओके, त्यामुळे होतं काय की हेलियम ॲटम्स जे आहेत ते त्यांची एनर्जी जे हाय स्पीड एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स आहेत इलेक्ट्रिक डिस्चार्जमुळे क्रिएट झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स ही एनर्जी घेतात आणि डायरेक्ट एक्साइटेड लेवलला जाऊन पोचतात. या डायग्राममध्ये आपण पाहत असाल की हेलियमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अशा पद्धतीनं ग्राउंड स्टेटमध्ये आहेत, F1 या ग्राउंड स्टेटमध्ये आहेत आणि ज्या हाय स्पीड एनर्जेटिक इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्याकडनं एनर्जी त्यांनी घेतली आणि एक्सायटेशन नंतर ते आता मेटास्टेबल स्टेट किंवा एक्सायटेड स्टेटला जाऊन पोहोचलेले आहेत. एक लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा हायेस्ट एनर्जी लेवल जी असते त्याला एक्सायटेड स्टेट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण मेटास्टेबल स्टेटच असं या ठिकाणी म्हणतोय, पण मुळात काही ठिकाणी ही जी लेवल आहे मधली जी लेवल दिसते आपल्याला तर यालाच मेटास्टेबल स्टेट म्हणलेलं आपल्याला दिसून येईल. आपण या ठिकाणी शब्द वापरत असताना F3 आणि F5 दोघांनाही आपण मेटास्टेबल स्टेट म्हणणार आहोत, लक्षात घ्या. पण ह्या जे आपण आपला जो पार्ट ऑफ डिस्कशन आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात जास्त लाईफ टाईम जो आहे तो F3 या स्टेटचा असणार आहे. तर आपण बोलत होतो की हेलियम्सनी एनर्जी ॲब्सॉर्ब केली आणि ते डायरेक्ट एक्साइट झालेले आहेत आता हायर एनर्जी लेवलचा, ज्यांना आपण मेटास्टेबल स्टेट असं सुद्धा म्हणतोय. ओके, आपल्याला या ठिकाणी पाहत असाल बघा हे 5 कन्सिडर करा, 5 इलेक्ट्रॉन जे एक्साइट झालेले आहेत त्याच्यापैकी 3 इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्या एक्साइटेड स्टेटमध्ये आहेत आणि हे F5 मध्ये 2 आहेत, म्हणजे याचा लाईफ टाईम ॲक्च्युअली जास्त आहे म्हणून ते 3 दाखवलेले आहेत. ओके, म्हणजे आपल्याला आतापर्यंत काय कळालं की इलेक्ट्रिक डिस्चार्जच्या थ्रू हायली एनर्जेटिक स्पीडी इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते गॅस मिक्सचरमधील हेलियम ॲटम्स जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं कोलिजन होतं. हेलियम ॲटम्समधील इलेक्ट्रॉन ती एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेतात आणि एक्साइटेड लेवलला जातात. आता पुढं काय वाटतंय बघा, तुम्ही ॲश्युम करा असं की F3 आणि F5 या मेटास्टेबल स्टेट्स आहेत. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं F3 आणि F5 ज्या आहेत त्या ह्या मेटास्टेबल स्टेट्स आहेत असं तुम्ही कन्सिडर करा. ओके, आता पहा द एनर्जी लेवल्स of some of the excited states of neon atoms are identical to the energy levels of metastable states of helium atoms. Let us assume that these identical energy states F3 is equal to E3 and F5 is equal to E5. Okay. आता कसं आहे की आपणास हे माहिती आहे की हेलियमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांनी एनर्जी ॲब्सॉर्ब केली इलेक्ट्रॉन्सकडनं आणि ते त्यांच्या मेटास्टेबल स्टेटला गेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आपण हेलियमच्या एनर्जी स्टेट दाखवलं आहे. म्हणजे आत्ता जे इलेक्ट्रॉन्स आहेत एक्साइटेड इलेक्ट्रॉन्स आहेत हेलियमचे ते F3 आणि F5 मध्ये आहेत ते, बरोबर आहे. अगदी सिमिलरली
निऑनच्या ज्या काही एनर्जी स्टेट्स आहेत त्या एक्झॅक्टली आयडेंटिकल आहेत, मोर अँड मोर आयडेंटिकल आहेत हेलियमच्या मेटास्टेबल स्टेटबरोबर. म्हणजे तुम्ही असं कम्पॅरेटिव्ह म्हणू शकता की F3 जी एनर्जी लेवल आहे हेलियमची तिच्या इक्विव्हॅलंटच E3 ही एनर्जी लेवल आहे आणि E5 ही जी एनर्जी लेवल आहे निऑनची तिच्या इक्विव्हॅलंटच हेलियमची एनर्जी लेवल आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी हेलियम इलेक्ट्रॉन्स कोलायडिंग विथ द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन्स ऑफ द निऑन ह्या ठिकाणी दिले. मग ह्या ठिकाणी घडून काय येतं पहा की आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या F3 या लेवलमध्ये गेलेले ते काय होतात, ते ज्यावेळी निऑनच्या ग्राउंड स्टेटमधल्या इलेक्ट्रॉन्स बरोबर त्यांचं कोलिजन होईल त्यावेळी काय होईल, ह्या F3 मधील जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची एनर्जी हे निऑनचे ॲटम्स घेतील आणि ते कुठं जाणार, E3 मध्ये जाणार. बघा, आणि F5 मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत हेलियमच्या ज्यांची एनर्जी F5 एनर्जी लेवल आहे त्यांचं कोलिजन ज्यावेळी निऑनच्या ह्या ग्राउंड स्टेटमधील इलेक्ट्रॉन्स बरोबर होणार तेव्हा ते कुठे जाणार, E5 या एनर्जी लेवलमध्ये जाणार. समजून येते का पहा की ऑलरेडी हेलियमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हेलियममधले ते F3 आणि F5 या एनर्जी लेवल्समध्ये आहेत आणि आता यांचं कोलिजन F3 मधील आणि F5 या एनर्जी लेवल्समधील इलेक्ट्रॉन्सचं कोलिजन ज्यावेळी निऑनच्या ग्राउंड स्टेटमधील इलेक्ट्रॉन्स बरोबर होईल त्यावेळी F3 बरोबर जे F3 एनर्जी लेवल्समधील इलेक्ट्रॉन बरोबर ज्यांचं कोलिजन झालं असतील ते जाणार E3 मध्ये निघून, म्हणजे एक्साइट होणार ते E3 मध्ये. आणि F5 एनर्जी लेवलमधील इलेक्ट्रॉन्सचं कोलिजन निऑनमधील ज्या ग्राउंड स्टेटमधील इलेक्ट्रॉन बरोबर झालं असते एक्साइट होणार कुठे, E5 या एनर्जी लेवलमध्ये. समजून येते का बघा, ह्या एनर्जी लेवल्स हेलियमच्या आहेत आणि ह्या एनर्जी लेवल्स आहेत त्या निऑनच्या आहेत. ओके, आता पुढे काय घडतंय पहा, द मेटास्टेबल स्टेट्स इलेक्ट्रॉन्स ऑफ हेलियम ॲटम्स कॅन रिटर्न टू ग्राउंड स्टेट बाय ट्रान्सफरिंग देअर एनर्जी टू लोअर एनर्जी इलेक्ट्रॉन्स ऑफ द निऑन ॲटम्स. तेच आपण आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय घडतंय बघा, हेलियम ॲटम्स हेल्प निऑन ॲटम्स इन अचिव्हिंग पॉप्युलेशन इन्व्हर्जन. समजून आलं का पहा की हेलियम ॲटम्स हे निऑन ॲटम्सना मदत करतायत पॉप्युलेशन इन्व्हर्जनसाठी. म्हणजे कसं, त्यांनी आपली एनर्जी ग्राउंड स्टेटला ते ज्यावेळी मागे येत होते त्यावेळी त्यांनी आपली एनर्जी निऑनमधल्या ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन्सना दिलेले आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत निऑनचे ते एक्साइटेड स्टेटला निघून गेलेले आहेत आणि अशा प्रकारे पॉप्युलेशन इन्व्हर्जन घडून येत आहे. आता पुढे जाऊ आपण. आता इथं काय घडतं आहे पहा की इथं एक्साइटेड स्टेटला तुम्ही हे पूर्ण व्यवस्थित सगळे पाहत आहेत पहा की हेलियमचे इलेक्ट्रॉन जे आहेत ते ज्यावेळी ग्राउंड स्टेटला फॉलबॅक होत आहेत त्याचवेळी निऑनचे ॲटम जे आहेत ते एक्साइटेड स्टेटला निघून गेले. आता ह्या ठिकाणी परत काय घडत असतं बघा पुढं की हेलियममधले निऑनचे काही इलेक्ट्रॉन्स जे आहेत निऑनमधले E5 आणि E3 मधील त्यांचं ट्रान्झिशन मागं E4 आणि E2 मध्ये होतं. बघा, स्पॉन्टेनियस इमिशन आहे. इथं या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकाल की हे एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉन आहेत मेटास्टेबल स्टेट E3 आणि E5. ह्यापैकी काही इलेक्ट्रॉन्सचं ट्रान्झिशन हे E4 ला होतंय E5 मधील आणि E3 मधील काहींचं काय आहे ते E2 मध्ये होते. ते आहे स्पॉन्टेनियस इमिशन आणि त्या इमिशनमधनं जे फोटॉन्स बाहेर पडलेले आहेत ते कायम कोलाइड होत राहतात गॅस मिक्सचरमध्ये. जो आपला हाय रिफ्लेक्टर आहे का एंडला, म्हणजे फुल रिफ्लेक्टर आहे आणि इकडं पार्शल रिफ्लेक्टर आहे यांच्यामध्ये, आणि यांच्यामध्ये हे कोलिजन होत राहून ते सारखं त्यांचं ट्रॅव्हलिंग इकडून तिकडे चाललेलं असतात अंटील त्यांची संख्या इतकी लार्ज होते की ते इथं जे आहेत इलेक्ट्रॉन्स E5 आणि E3 यांना स्टिम्युलेट करतात ट्रान्झिशन करण्यासाठी. बघा, फोटॉन्स जे आहेत ते E3 आणि E5 हे जे E5 आणि E3 ही जी एनर्जी लेवल आहे इथे असणार या मेटास्टेबल स्टेटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला स्टिम्युलेट करतात बाकीचे फोटॉन्स ते आणि यांचं ट्रान्झिशन घडून येतं. लक्षात घ्या, हे आपण या ठिकाणी पुढे दाखवलेलं आहे पहा. E5 वरून E4 मध्ये ट्रान्झिशन झालेलं आहे, E3 मधून E2 मध्ये निऑन इलेक्ट्रॉन्स रिलीजिंग फोटॉन्स वाईल फॉलिंग टू द लोअर एनर्जी स्टेट्स या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा. तर अशा प्रकारे हे घडत राहतं आणि मग हे स्टिम्युलेशन हे जे चाललेलं आहे त्या स्टिम्युलेशनमधूनच आपल्याला माहिती आहे की E5 वरून E4 वर ट्रान्झिशन, E3 वरून E2 वर जे ट्रान्झिशन होतं आहे ते त्याच्यामधून जे फोटॉन्स रिलीज केले जात आहेत ना तेच लेझर आहेत पहा. म्हणजे अगदी परत एकदा ह्या ॲक्शनकडे जर तुम्ही काही पाहत असाल तर
E5 आणि E3 यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत एक्साइटेड स्टेटला. ओके, आता यातले काही इलेक्ट्रॉन्स हे स्पॉन्टेनियस ट्रान्झिशन करतात इथे E5 मधून E4 मध्ये आणि E3 मधून E2 मध्ये. ओके, आणि काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते कायम इथे येतच राहणार आहेत ना, कायम ही एक्साइटेड स्टेट E3 आणि E5 भरच राहणार आहे. म्हणजे इथून ज्यांनी स्पॉन्टेनियस ट्रान्झिशन केलं E5 वरून E4ला आणि E3 वरून E2ला, त्यांची एनर्जी लेवल म्हणजे त्यांची जी एनर्जी असणार आहे, त्या जे फोटॉन रिलीज झाले असतील त्यांची जी एनर्जी असणार आहे ते फोटॉन्स नंतर इथं येऊन यांना स्टिम्युलेट करतात. या E5 आणि E3 मधील जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करत असतात, रिलीजिंग द आयडेंटिकल फोटॉन्स. ओके, आणि त्यालाच आपण लेझर म्हणतोय. जर आपण या डायग्राममध्ये खाली पाहू शकत असाल तर तुम्हाला दिसून येईल की हेलियम जे आहे त्यांचं एक्सायटेशन होतं, हेलियम निऑनचं कुलिजन होतं, आणि मग जे काही ट्रान्झिशन झाले त्याच्यामधून आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे लेझर मिळत आहेत. पहा, ह्या ट्रान्झिशनमध्ये हा 3.39 मायक्रोमीटरचा लेझर आहे, 632.8 नॅनोमीटरचा हा लेझर, आणि इथं अशा पद्धतीने ट्रान्झिशन. म्हणजे पूर्ण हेलियम निऑन लेझरमध्ये काय घडलेलं आहे की हेलियमचे जे ॲटम्स आहेत त्यांचा उपयोग फक्त निऑनच्या ॲटमचं एक्सायटेशन घडवून आणण्यासाठी करण्यात आलेलं आहे, आणि ॲक्च्युअली लेझिंग ॲटम्स आहेत ते कोण आहेत? निऑनचे. तर निऑनच्या ॲटम्समुळं त्यांच्या इलेक्ट्रॉन्समध्ये घडणाऱ्या ट्रान्झिशन्समुळं आपल्याला लेझर मिळत असतात. सो दिस इज ऑल अबाउट हेलियम निऑन लेझर. थँक्यू डिअर स्टुडंट्स.